हॅलो मित्रांनो, तर कॉंग्रॅच्युलेशन सर्वांना अभिनंदन आमच्या पठाण परिवाराकडून. आणि आज कोण आत्या झालंय, कोण मामा झालंय, कोण काका झालंय, त्याच्यानंतर कोण दिदी झालेलं आहे, ते सर्वांनी कमेंट करून सांगायचंय कोणाचं कुठे कुठे काय काय रोल आहे. फायनली डिलिव्हरी झालेली आहे आणि आज सर्वांच्याच आनंदाचा दिवस आहे. खूप भारी वाटतंय. खूप भारी वाटतंय कारण की ऍट अ टाइम आपल्याला एवढी बाळ झालीत की काही सांगू शकत नाही आपण. फायनली आज आपल्या स्वीटीची डिलिव्हरी झालेली आहे. मी तुम्हाला स्वीटी दाखवतो. बघा टोटल टोटल 5 झाले, 4 आहेत आता. थांब मी हो. दुसऱ्याकडे. अरे बच्चे किधर आहे रे? स्वीटी आतमध्ये पापा किधर जातो. आहे? स्वीटो बाया दादा बघा कसा घुसलाय आतमध्ये. मग वड बाहेर बाहेर वड, बाहेर बाहेर वड. अरे अच्छा स्वीटी घेऊन बसली आहे. एक काढ. हा झालाय. चला आपण झालोय मामा. ए मामा कसा मग पागल? मामाच की. तर मामा ना? म्हणजे मामा म्हणायला काय आपली काय बहीण काय नवरा सोडून काय माहेर राहते का? अरे हो बरोबर. आता पहिली डिलिव्हरी असती तर ठीक आहे बाबा. हो हा आता ही दुसरी डिलिव्हरी. दुसऱ्या म्हणजे डिलिव्हरी मी काका झालो. काका काका झाला. झालो म्हणजे आपला रॉकी आपला भाव आहे. रॉकी आपला भाव आहे आणि ही स्वीटी आपली भाऊज आहे. हा. असं आहे. आणि रुमानाची कोण? रुमानाची जाऊबाई, मोठी जाऊबाई. मोठी कशी? मग रुमानाच्या आधी इथं नांदायला आली ती. बरोबर. अरे स्वीटी बघ लगेच पिल्लू लगेच घेऊन गेली ती. एक 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 घेऊन जाती. स्वीटी स्वीटी क्यों कैसा करती बच्चा? एक एक घेऊन जातीये तिकडं. इथं झोपलं या. आले, आले, आळशी दिसते आले. रॉकी सारखं. रॉकी सारखं छोट छोट. रॉकी अपना भाई आहे. रॉकी पापा हो गया. रोमाना ब्लॉग बघत असेल आता. हो. रोमाना ब्लॉग आता बघत असेल तो ये रॉकी को भाईजान बोलने का. रॉकी भाईजान. सोनिया भाईजान. रॉकी भाईजान. सोनिया भाईजान. और ये टीना टीना. आपली. टीना आता नांदायला जाणार आहे. हो टीना आता जाणार आहे. टीना 2 दिवसामध्ये. 2-3 दिवसामध्ये नांदायला जाणार आहे. आणि टीना डिलिव्हरीला वगैरे काय येणार नाही ती तिला तिकडच कायमची कायमची. जुटी दिल्या घरी सुखी राहायचं. हा. आम्हाला कानावर काय आलं नाही पाहिजे. हा. नवऱ्याला सासू सासऱ्यांना सांभाळून घ्यायचं. त्रास द्यायचा त्रास नाही. द्यायचा नाही. आणि नाही ती लपडी करायची नाही. गप राहायचं. नाव आमचं गेलं नाही पाहिजे. बस आम्हाला काय कळत नाही. आई बापाचं नाव गेलं नाही पाहिजे. गेलं नाही पाहिजे. असं राहायचं. तर बघा हे सुटीला अशा प्रकारचं हे खाद्य असतं. खाद्य असतं. असं आहे. आणि पाणी वगैरे तर तुम्ही सोय बघितली. छोटे छोटे बघा. पिल्ले आहेत. आता हे आपला मला टीना. 15 दिवसांनी ह्यांचे डोळे उघडतील. आणि हो ही पिल्लं आपण डोळे उघडल्यानंतर म्हणजे जवळजवळ महिन्याची झाल्यानंतर आपण सेलिंगला काढणार आहे. कोणाला जर हवी असतील तर हे विकत मिळतील, फुकट मिळणार नाहीत. कारण की का तुम्हाला राग येईल. तर प्राइस बघितली. थांब मी इकडून दाखवतो. प्राइस बघितली किती आहे. हे खाद्य आपली सुटी खाती आणि हे खाद्य 2 किलोची किंमत 2150 रुपये किंमत असते. सरासरी खूप जर महाग तुम्ही आहे. दुकानात जर आणायला गेला ना तर दुकानात तुम्हाला 2100चा पुडा बाबा 100-200 रुपये कमीनच मिळतो. आणि हा 2 किलोचा पॅकेट आहे ना, ही जी आपली स्वीटी आहे ना, ही स्वीटी आपली मला वाटतंय 1.5 महिन्याच्या आतच संपवती. नाही रे, मग? लगेच. मग अरे सगळेजण खात्यात रे, त्याच्यामुळे लगेच संपतं. सगळेजण पण लगेच. स्वीटीला जर एकटीला घातलं ना हो. तर 1.5 महिना पुरल. 1.5 महिना पुरवतो. आता मला सांगा 1.5 महिना जर आपल्याला जर 2000 रुपये जर नुसतं खायचा जर खर्च असेल तर ही मांजराची डिलिव्हरी परवडते का? नाहीच परवडत. नाही. आणि मग ही आपली पाहुणी रावळी मित्र लोक बाकीची अरे झालंय. अरे झालं देखी मला दे की आम्हाला. अरे देखी मला. अरे पिल्लू दे बरोबर रे. पण आज आपण हो रॉकीला आणला. रॉकीलाच आपण जवळजवळ 17-18 रुपयाला आणला. 18,000 त्या स्वीटीला 14,000 रुपयाला आणली. म्हणजे त्यांची किंमत किती झाली. हो. आणि ह्यांची पिल्लं जर आपण अशी फुकट दान जर करायचं म्हणलं तर काय परवडणार आपल्याला. काहीच नाही असं परवडणार. आहे. त्याच्यामुळे ह्याचं सेलिंग काढणार आहे. तर कोणाला जर आधीच हवं असेल तर स्क्रीनवर तुम्हाला आणि या वेळेचे पिल्ल खूप क्यूट आहेत. क्यूट आहेत सगळे. आणि तुम्हाला प्रत्येक म्हणजे अपडेट मिळत राहणार त्यांची. Screen वर- ज्यावेळेस त्यांची ही होतील ना म्हणजे डोळे उघडतील त्यावेळेसचा पण ब्लॉग येणार त्यांचा. स्क्रीनवर आहे ना, स्क्रीनवर ईमेल आयडी दिसतोय contact.suleman. त्याच्यावर तुम्ही माझा ईमेल आयडी माझाच पाठ नाही 50 ते माझ्या मागे हे असल्यामुळं स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. त्याच्यावर मला मेल करा. मेल करून तुम्हाला बुकिंग करू शकता.
त्यानुसार तुम्ही ह्या फक्त अजून आपल्याला माहित नाही की हा, नक्की अजून मांजर किती मांजर. झाले तर बोका किती बोका झालेला किती आहे झालाय ते अजून माहित नाही. माहित नाहीये. म्हणजे भाचा आणि भाची किती झाली नाही नाही. sorry. काय पुतण्या आणि पुतणी. पुतणी आणि पुतणी किती झालीत काय माहित नाही आपल्याला. ते माहित नाहीये. तर रॉकीचं आपल्या तोंड दाखव ना कसं आहे. हा, रॉकी रॉकीचे आपले पूर्णपणे निळे डोळे आहेत आणि तोंड बघ कसं चपतय आहे का. ए चपट्या आणि स्वीटीची सुद्धा डोळे बघा त्याचे कसे आहेत. ए, त्याला झोप आलेला का ओले बाल झोप, झोप. बिचारा बाप बन गया रॉकी. कॉंग्रॅच्युलेशन पापा बन गए. रात्री जागरण झालं असं डिलिव्हरी मुळे. कॉंग्रॅच्युलेशन. ए थांबतो. कॉंग्रॅच्युलेशन करता. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रेचुलेशन रॉकी, आप पापा बन गए. मेरे वाइफ को मत बताना. ये कोण आहे. ये भी ये अभी ये जाने वाली अभी नानी को नानी को जाने बेटी है लका आपली रॉकी की बेटी आपली बेटी के अलग बेटीने आहे. नाव बेटा आहे. हो सॉरी बेटा आहे बेटा आहे हो. तर चला इथं हा आजचा आपला ब्लॉग झाला. आता संपतोय. आंघोळ घालायची, सुटीला स्वच्छ करायची, जरा क्लीन वगैरे करायची. या असं आहे. तर सर्वजण आता सांगा कमेंट करून. कमेंट करून कोण सांगायचं आत्या झाला, हा. कोण मावशी झाली, कोण दादा झाला कोण कोण दिदी झाली कोण दादा झाला, कोण दिदी झाली, कोण मामा झाला, कोण मामी झाली. नाही मामी नाही अजून. मामी नाही. हो मामी हो, ज्यांचे लग्न झाले ते बोलणार ना मामी झाले. राईट बरोबर आहे. मामी झालं. तर सर्वांनी आपापली नाती कमेंट करायची. हा. सर्वजण अशीच खुश राहा, आनंदी राहा, टेन्शन काय घेऊ नका. चला ब्लॉग संपूया आताचाच. बाय. बाय.